राणी आहे? अहो मग ती कोण आहे फोटोतली तिच्या बाजूला? ती माझी जिवलग मैत्रीण प्रिया. प्रिया ती सुद्धा येणार आहे आता थोड्याच वेळामध्ये. आणि जेव्हा तिला कळलं ना हिचं लग्न जमलंय म्हणून ती जाम खुश झाली. येईलच ती इतक्यात. तुम्ही रोज याच वेळेला भेटता? हो. ओके मग नाईस मीटिंग यू. मी जातो. पण मुहूर्त कधीचा काढायचा? उद्या. उद्या लगेच? ईश एवढी घाई आहे तुम्हाला? उद्या मी गावाला जातोय. परत येताना आई बाबांना घेऊन येतो. पुढचं सगळं तेच बोलतील. बरं 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 ठीक आहे ठीक आहे. मी जाऊ? नाही नाही पण थोडा चहा घेऊन जा ना. म्हणजे हिच्या चहा एकदम मस्त असतो. कशाला उगाच चहा वगैरे. आई बाबांबरोबरच चहाचा कार्यक्रम करू. बरं बरं जातो. नाही नाही ऐका ना. जातो नाही येतो म्हणावं. हा येतो येतो. वाट बघा. गावाहून मी परत यायची वाट बघा. चालेल चालेल जातो. या लवकर या लवकर या चहा घ्यायला या. बाबा मला हा मुलगा खूप आवडला. मला पुढचे 8 जन्म हाच नवरा पाहिजे. बेटा आपल्यामध्ये नवऱ्याची व्हॅलिडिटी 7च जन्म असते. 8व्या जन्मी आपण दुसरा बघू. हा ते काय होतं यार? ते काय नव्हतं ते कायच्या काय होतं. केवढं होतं कसलं होतं. कसे दिसला असतात तुम्ही दोघं. तू तबला ती डग्गा वाजवा तिच्या बग्गा आता. असू नकोस ना यार. काय करू तुला कशी कल्टी मारली आहे ना माझं मला माहित. बघ खरं सांग कशी वाटली राणी. भरभक्कम होती की नाही? पंकज पुरे आता. पण तुला सांगू प्रिया माझ्या मनातून जातच नाहीये. मी खरंच खूप प्रेम करायला लागलो यार तिच्यावर. काही करून ती माझ्या आयुष्यात यायलाच पाहिजे. आणि त्यासाठी उद्यापासून फक्त एकच मिशन. ओ किशन हे मिशन्स वगैरे सगळे होत राहतील. आत्ताच एका मोठ्या मिशन वरनं आलोय ना. मग ऑफिसचं काय करणार? मार गोली ऑफिस को. आपल्यासाठी काय नवीन आहे काय ते? तुला सुट्टी मिळणार नाही. कोण म्हणतं असं? मी म्हणते. मी. कारण तू मिळवलेली इंटरनॅशनल टूर बुकिंग त्या कंपनीने कॅन्सल केली आहे. आणि म्हणून बॉस तुझ्यावर जाम वैतागलेले. या अवस्थेत ते तुला सुट्टी देणं शक्यच नाही. आय बेट. हल्ली आहे ना वारा यावा त्याप्रमाणे मेसेज येतात. कुणाला एवढा वेळ असतो कुणाच ठाऊक. अरे हे आमचेच मित्रवर्य मिस्टर सॅम. काय म्हणतायत? माननीय चंदू साहेब. चंदू साहेब चला नाही ह्याचं हे एक बरं आहे. काम असलं की चंदू साहेब. एरवी ए चंद्या ए चंदुकल्या नाही जाऊ देत. काय म्हणतात ते बघूयात. बॉसला फोन कर लगेच. आजी मेल्याचं सांग लगेच. हा काय मला मारायला टपलाय का लगेच? अरे मागच्या वेळेस सांगितलं होतं बॉसला आजी गेल्याचं. एकाच आजीला 2-2दा कशी मारणार? गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. बॅड मॉर्निंग म्हण बॅड मॉर्निंग. मी नुकतंच इथं पाऊल टाकल्यावर मला कळलं की तुझी 50 लाखाची टूर कॅन्सल झाली आहे. काय? बट हाऊ इज इट पॉसिबल सर? मी तर त्यांना सुपर प्रेझेंटेशन दिलं होतं. बिलीव्ह मी. मग टूर कॅन्सल कशी झाली? खरंच तुमची बॅड मॉर्निंग आहे सर. बट डोंट टेक टेन्शन. आय प्रॉमिस यू मी हे बुकिंग परत मिळवीन. हे बघ ही टूर तुझ्यामुळे कॅन्सल झालेली आहे. त्यामुळे यापुढे तुला 1 दिवसही सुट्टी मिळणार नाही. अरे नकोच आहे मला सुट्टी. कशाला घेऊ मी विनाकारण सुट्टी? मी शपथ घेतो की जोपर्यंत हे बुकिंग मी परत मिळवत नाही तोपर्यंत मी सुट्टी घेणार नाही. माझ्या कितीही जवळचं संकटात असलं ना तरीही. घ्या सर घ्या तो फोन. काय माहित गेलेलं बुकिंग परत मिळालं असेल. हॅलो जवळकर साहेब का? हा मीच बोलतोय. बोला. सॅम तिथेच नोकरी करतो ना? हो सॅम इथंच नोकरी करतोय. बोला. काय सांगू तुम्हाला. सॅमची 90 वर्षाची म्हातारी आजी. व्हॉट?
तिला मॉल मध्ये शॉपिंगला जायचं होतं म्हणून ती कपड्यांना इस्त्री करत होती. तेवढ्यात मी तिकडे जाऊन पोहोचलो आणि बघतो तर काय, तिला इस्त्रीचा शॉक लागला. ओ गॉड. डाव्या हाताला पॅरालिसिस झाला, लकवा. उजव्या हाताला थकवा आला. एवढ्यात हार्ट अटॅक पण आला. इस्त्रीला? आजीला. अरे रे, 90 वर्षाची स्त्री स्त्रीचा शॉक इस्त्रीचा शॉक लागला आणि गेली. इज एव्हरीथिंग ऑल राईट सर? सगळे आले पण बिचारी 90 वर्षाची आजी गेली. नाही बरोबर. मी ठीक आहे मी पाठवतो ना, पाठवतो. पाठवा प्लीज लवकर. सॅम, तू घरी जाता पडतो. नाही सर, खरंच नकोय मला सुट्टी. उगाच का घेऊ मी सुट्टी? नाही उगाच नाहीये रे. सॉरी टू टेल यू, पण तुझी आजी वारली आहे. काय म्हणालात तुम्ही? आजी वारली. नाही सर, नाही. सांगा हे खोट आहे सर, सांगा हे खोट आहे. इट्स नॉट पॉसिबल सर. माय डिअरेस्ट आजी इज नो मोर. इट्स अनबिलिव्हेबल. तुला जबरदस्त शॉक बसलेला दिसतोय. कंट्रोल युअर सेल्फ. तू ताबडतोब घरी जा. तुझा सर पण सुट्टी. सुट्टीचं काय बघूया आपण. तू आधी घरी जा. तुझं जाणं हे जास्ती महत्वाचं आहे. हा जा. आजी. हॅलो डॉली. येस सर. आपल्या सॅमची आजी वारली. काय? त्याला घरी जाऊ दे. सर पण ऑफिसमध्ये इतकी कामं असतं ना. नाही कामं काय होतील ग. हा पण त्याचं घरी जाणं जास्ती महत्वाचं आहे ना. हा जाऊ दे त्याला. जाऊ दे. गुड बाय डार्लिंग. अरे तुझी आजी वारली आहे ना. ए आजी माझी वारली आहे, तुला काय? आणि म्हटलंय ना, देव तारी त्याला कोण मारी. सॉरी असंच काहीतरी म्हणायचं होतं. भावना समजून घे ग. आणि शेवटी आपल्या आयुष्याचं सार म्हणजे काय? जीवन मृत्यू हे आपल्या हातात नसतं. आपण फक्त या रंगमंचावरील बाहुल्या आहोत, बाहुल्या. डिरेक्टर तो तिकडे वर बसलाय. तो कधी कुणाला कशी एक्झिट देईल हे कुणीच सांगू शकत नाही. सो डोंट टेक टेन्शन अँड कीप स्माइलिंग. बाय. सॅम, तू कधी ना कधी बॉसच्या तावडीत नक्की सापडशील. कधीच नाही. डॉली ही लिस्ट मी अपडेट केली आहे आणि तू सिनियर सिटीजनचं काय करायचं, त्यांना कन्सेशन द्यायचं आहे का? झाली चोच रंगवून. रंगवा ना, आणखी रंगवा. सॉरी बॉस. मला तुम्हाला आज एक गोष्ट सांगायची आहे. आज आपल्या ऑफिसमधल्या सॅमची आजी वारली. तेव्हा आपण त्याचं दुःख कमी करण्यासाठी आणि त्याचं सांत्वन करण्यासाठी त्याच्या घरी जात आहोत. तेव्हा आता हे ऑफिस बंद राहील. सॅम, आता तू मेलास, ते पण आपल्या कर्माने. हिचं काय आता? सॅम ऐक. हा लवकर बोला, मी बिझी आहे. काय काम काढलं माझ्याकडे? तुझ्याकडे माय फुट. ए जास्त जळू नको माझ्यावर. मी का जळेन? पण तू नक्की जळणार आहेस. अगदी राख होणार आहे, तुझी वाट लागणार आहे. का? रिअली? का? कारण आम्ही सगळे येतोय तुझ्या घरी, अगदी बॉस पण. तुझी आजी गेली आहे ना, तुझं सांत्वन करायला येतं. व्हॉट? आणि ही बॉसचीच आयडिया होती. सो ऑल द बेस्ट. डॉली लिसन. शिट. अरे चल, तू सॉलिड लफडा झालाय. आपण ती आजी गेल्याची थाप मारली होती ना, ती गळ्याशी आली आपल्या. अरे बॉस आणि अख्खा स्टाफ येतोय आपल्या घरी माझं सांत्वन करायला. ए मित्रा, अरे मला रिक्षा मिळत नाही. थांब, परेरावचा सोडणार. थँक्यू. मला वाटलंच होतं एक ना एक दिवस तू मला मरवणार आहेस. आता आलं ना अंगाशी. अरे ते सगळं जाऊ दे यार. आता यातनं बाहेर कसं पडायचं त्याचा विचार कर. एक काम कर, तू लवकरात लवकर घरी पोच. आणि घरी जाताना दुकानातून दिवा, पणती, आणि काय ते कापूस, फुलं वगैरे जे काय आवश्यक सामान आहे ते घरी घेऊन जा. आणि घरी एकदम दुःखाचं वातावरण तयार कर. अरे पण त्यासाठी माणसं पण लागतील ना रे. अरे फालतू जोक नको मारूया. इकडे मी आधीच टेन्शन मध्ये. तो तुझा कोणतो मित्र आहे ना, तो रॉबर्ट, जो फिल्म्स मध्ये ज्युनियर आर्टिस्ट सप्लाय करतो,
हा त्याला फोन कर ना, त्याला काही पुरुष आणि स्त्रिया पाठवायला सांग ना. हा वेगवेगळ्या एज ग्रुपच्या. अरे बाबा माणसं मॅनेज करणं हे काय पिझ्झा मागवणं इतकं सोपं आहे का? अरे इथे माझ्या पायाखालची जमीन सरकली आहे, मी टेन्शन मध्ये आणि तुला विनोद सुचलाय. हा सगळी कामं लवकरात लवकर कर. बाय. आता काय बॉस साठी बुके घेतो. आता आजीचा फोटो पण लागेल. फोटो एकच पर्याय. जॉनी हा फोटो तुझाच आहे आणि हे तूच आहे जे घेऊन जा. माझं डोकं खाऊ नको रे. हा माझा फोटो नाही. मी पूर्वी असा होतो. तुम्ही असा काहीतरी फोटो काढलात, मला द्या ना. तू जसा आहेस तसाच फोटो काढलो. त्याला मी काय करू? ते फोटो घेऊन जा. असं कसं? काय जॉनी जॉनी जॉनी. येस पप्पा. अरे पप्पा नाही, गप्पा करायला वेळ नाहीये. मला एक महत्वाचं काम आहे. मी ते चंदू कुठली माणसं भरती करून ठेवलीस दुकानात? ए जॉनी, अरे मला एका बाईचा फोटो हवाय. अर्जन्सी आहे. एमर्जन्सी आहे. अरे खरंच अर्जन्सी आहे. दे ना लवकर. ए तू मध्ये मध्ये बोललो को मधल्या माणसा. मधला माणूस मध्ये मध्ये बोलतोय हो. हा फोटो दे ना प्लीज. मला एक मिनिट फार अर्जंट आहे ना? अरे अर्जंट आहे, जायचंय बाबा. पण 1 तासामध्ये घेऊन या. हा आणतो बाबा. पण 1 मिनिट मला एक सांग, काय घडलं तरी काय? अरे काय झालं माहितीये का? तो मी मग तो तुझ्या आता. अरे ते महत्वाचं नाहीये, हे अर्जंट आहे. ते बाबा आता फोटो आणून देतो तू 1 तासात. मला द्या ना. मला द्या. अरे बाबा हे फोटो घे आणि जा. माझं डोकं खाऊ नको. त्याला दिलं. मला द्या. तो काय? सेल्फी. हो सेल्फ सर्व्हिस. घे फोटो. अरे मॅडम केस सोडा केस सोडा. अरे हिरवी टिकली काय करताय? ताई तुम्ही चांगलं रडणार ना? मन लावून रडा. काय अरे टेबल सतरंजा घ्या. सतरंजा. अरे चला काय काय करताय? बस बसा. झालं किती वेळ लागलाय? बरं सगळे बसते तयार आहेत? हो. सगळ्यांना कळलं नेमकं काय करायचं ते? हा सगळ्यांना माहिती ना कसं रडायचंय? चला 1 2 3 स्टार्ट. अरे हे काय करताय? रडायचंय, ओव्हर ऍक्टिंग नाही करायची. अरे कुठून घेऊन आलाय ना? सांग ना कसं रडायचं. मी सांगतो. कोणीच हुंदके घ्या आणि कोणी रडा. मी रडून दाखवू. आजी कशी गेली, कुठे गेली, का गेली? एकटीच गेली. अरे एकटी काय पिकनिकला जाणार आहे का ती सगळ्यांना घेऊन जायला? सॉरी. चला 1 2 3 येऊ द्या. या तुम्ही या. हा तुम्ही इथे उभे राहा. हा हे बाबा आतली सगळी तयारी झाली ना नीट? अरे काळजी करू नकोस, आतली सगळी तयारी व्यवस्थित झाली आहे. मी अगदी बनियन पण घातली आतमध्ये. अरे तुझी आतली नाही रे. Sorry. आतली तयारी म्हणजे फोटो ठेवलायस का, उदबत्त्या वगैरे लावल्यास हा, का? ते सगळं व्यवस्थित अरे आहे. फुलं वगैरे सजवून ठेवली सगळं व्यवस्थित सजवलंय. सगळ्या माणसांना सगळं नीट सांगितलंय. मी व्यवस्थित सांगितलंय, सगळ्यांना समजवलंय. कळलं? बरं बाबा ऐक, हा. त्या फ्रेमला हार घातलायस का? दे घालतो ते. अरे बुके बॉस साठी अरे हार घालायचा आहे ना, बुके ठेवायचे का फ्रेमच्या इकडे? नाही मग फ्रेम दिसणार हा, मग? नाही हार घालतो ना मी, तेवढंच बाकी राहिलं. मी घालतो. जा लवकर. अरे या माणसाने इथे का उभं ठेवलंय पुतळ्यासाठी? इथे उभा राहा. मस्त रडायचं असं उंकेत देते. ए, असं काय आहे पुतळ्यासारखं उभं? अरे रडायचं. अरे रडा जोरात रडा. काय करायला लागतंय? अरे फोटो कुठे आहे? हा तुम्ही थांबू नका, रडा. उदबत्त्या पेटवा. नमस्ते. वेलकम बॉस, वेलकम. हे काय? हे तुमच्या वेलकम साठी. वेलकम साठी? गाढवा वेलकम साठी तू फुलं घेऊन आलास? अरे तुझी आजी गेली आहे ना आज, पण तुझ्या सांत्वनासाठी मी इथं आलोय. वेलकम कसला करतोस? नाही म्हटलं तुम्ही पहिल्यांदाच घरी येताय. अरे म्हणून काय तू वेलकम करणार? आता जेवणासाठी तू पेढे आणशील, गुलाबजामुन आणशील, पण वेलकम करते. अरे आजी गेली म्हणून वेलकम कर. कम चल. रडा. अरे रडा ना. काय करूंगा? घरामध्ये किती जण मेलेत? एकच माझी आजी.
मग हे 5 जण मेल्यासारखं दुःख का दाखवते? ते आजी खूप लोकप्रिय होती ना, सगळ्यांना खूप दुःख होत आहे. फेमस होती आजी. चला. शांत रहा, शांत रहा, शांत रहा, सगळ्यांनी शांत रहा. हा बॉस, दर्शन घेताय ना? आजी. 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 उन्हाळ्यात काढलेला फोटो आहे का? नाही, उकाड्यामुळे अंगावर कपडे कमी दिसत आहेत म्हणून विचारलं. तरुणपणीचा फोटो आहे ना, स्विमिंग सूट घालून. आजीला स्विमिंगची खूप आवड होती. असं? स्वतः ती पाण्यातच राहायची. अच्छा. जमिनीवर कधी सापडलीच नाही. अरे वा. म्हणून तिचा लेटेस्ट फोटो सापडला नाही, म्हणून हा फोटो लावलाय. बरं झालं पाळण्यातला फोटो नाही लावलात, नाहीतर अंगावर हे पण कपडे दिसलेच असते. अरे हा काय फोटो आणलायस? आजीचा. असा ही आजी आहे तुझी? सुंदर आहे का दिसायला? फार चिकनी एकदम, म्हणजे सेक्सी आहे एकदम. माझ्या वेळी जर असती ना तिला मी ठेवून घेतली असती सेक्रेटरी म्हणून. नाही, तू असतीस ग, पण ती ऑफिस सेक्रेटरी आणि तू प्रायव्हेट सेक्रेटरी. मला द्या ना. अरे बाबा, तुला कुठल्या भाषेत सांगू? हा फोटो तुझा आहे, तुझा आहे, तुझाच आहे. मराठीत सांगा ना. मराठीत सांगू? हा फोटो तुझाच आहे. मला हवंय. जॉनी, माझा फोटो रेडी आहे? एकदम तुमच्यासारखा तुमचा फोटो सुद्धा रेडी आहे मॅडम. अरे जॉनी का वादा एकदम पक्का, जो मैं बोलता वही मैं कर दूं मैडम. आपका फोटो एकदम तैयार है, रेडी है. ये रहा आपका फोटो. कुठे गेला चंदू? कर दिया ना तूने गडबड. काय झालं? चंदू, ऍक्च्युली काय मॅडम, थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे. तुमचा फोटो चुकून दुसऱ्या कस्टमर कडे गेलेला आहे. बट यू डोंट वरी, 1 तासामध्ये तो आणून देईल. काम झालं की. व्हॉट डू यू मीन 1 तासामध्ये? म्हणजे मला माझा फोटो आत्ताच पाहिजे. आत्ताच्या आत्ताच? आत्ता कसं शक्य आहे? हे बघा, मला आत्ताच्या आत्ताच पाहिजे. मला त्याचा पत्ता द्या. पत्ता सांगू? इथून सरळ जायचं, उजव्या हाताला गली पडेल. तिकडे गेल्यानंतर तुम्ही काळ्या कुत्र्याला जरी विचारलात ना की चंदू आणि सॅम कुठे राहतो, तो भोकत भोकत तुम्हाला नेऊन सोडेल तिकडे. हे बघा, भोकत भोकत तू मला नेऊन सोडायचं, कळलं? चल लवकर. भोकत भोकत? हो. चला. मला द्या ना. चल लवकर. आता आमचे आदरणीय बॉस माझ्या आजीबद्दल 4 शब्द बोलतील. नमस्कार. याची हाजी नाही, याची आजी म्हणजे काय? काय सांगू तिच्याबद्दल? मी तिच्याबद्दल 4 शब्द बोलणार आहे आणि 4 शब्द. चल. तरुणपणी फार तरुण दिसायची आणि सुंदरपणी फार सुंदर दिसायची याची आजी. तिच्याकडे बघितलं ना की असं वाटायचं. काय सांगू तुम्हाला, कधी ती या फोटोमधून बाहेर येईल आजी आणि मला म्हणेल, हाऊ डेअर यू. बघतेस तुला मी कोणालाही फोटो देतोस मूर्ख. चल.
तुला लाज लज्जा शरम काही आहे? आपल्या आजीला खोटं खोटं मारतोस आणि तिचा फोटो लावून त्याला हार घालतोस आणि श्राद्ध करतोस. आजीच्या जागी एका तरुण मुलीचा फोटो लावतोस आणि सांगतोस की ही आपली आजी आहे म्हणून. म्हणजे त्या तरुण मुलीच्या भावनांशी सुद्धा तू खेळतोस. काय तुला काय लाज? तुला ना मी पोलिसांच्या ताब्यात दिला असता. सॉरी ना बॉस. अरे व्हॉट सॉरी? युजलेस. मला पहिल्यांदा सांग, तुला सुट्टी का हवी होती? जाऊ द्या ना बॉस, पर्सनल आहे. मग ते जनरल करून टाक. हे बघ, मी तुला नोकरीवरून काढून टाकी ना, मी सांगतो तुला. हा लवकर बोल. मी एका मुलीच्या प्रेमात पडलोय आणि तिला पटवण्यासाठी मला सुट्टी हवी होती. पण हे कारण तू मला पटलं नसतं म्हणून मला हे सगळं करावं लागलं. म्हणजे एका मुलीला पटवण्यासाठी तू हे असले खोटे डाव खेळतोस? अरे मुली अशा पटत नसतात. मुली पटण्यासाठी अंगात धमक पाहिजे, हिम्मत पाहिजे, कर्तृत्व पाहिजे. 4 गुंड जर एकदम अंगावर चालून आले तर त्यांच्याशी लढण्याची हिम्मत पाहिजे, तर मुलगी तुम्हाला पटेल. अरे हे काय बरी आहे आयडिया. हे असं करून बघितलं तर? नाही बॉस, ही आयडिया खूप जुनी झाली आहे. का? कित्येक फिल्म्स मध्ये हा सीन दाखवून दाखवून टकलू टायर सारखा गुळगुळीत करून टाकलाय. ती मुलगी लगेच ओळखेलो. अरे त्यातच तर खरं रहस्य आहे. त्या गुंडांना मारल्यावर आणि ते गुंड पळून गेल्यानंतर ती मुलगी आभार मानायला यायच्या आत आपण तिथून गायब व्हायचं. क्षणाचाही विलंब झाला होता. अच्छा, मग त्याने काय होईल? त्याने काय होईल? ती मुलगी तुला शोधत शोधत येईल. करेक्ट. ही आयडिया सॉलिड आहे ना? हे ट्राय करूया. इथूनच शॉपिंग करतेस? येते बघ, त्या 2 मुली मधनं चालत येत आहेत ना. नेक्स्ट टाइम येऊया आणि तिथून बरीच शॉपिंग जा, करूया. छेडा छेडा. मग आपण नक्की कधी येऊया? नेक्स्ट संडे. क्या बोलती तू? हाथी का खंडाला. ए, घूमेंगे फिरेंगे नाचेंगे गाएंगे काय करताय? अरे वाचवा ना त्यांना. तुम्ही मग मला कोण वाचवणार? अरे हे रे. बोले नो, तुम्ही तिथे जा. लेट मी हँडल दिस. काय रे, शाळा म्हणतो काय? शाळा म्हणतो? याद राखा, परत कोणी मुलींची छेड काढली तर गाठ माझ्याशी आहे. आर यू ओके? या. प्लॅन सक्सेसफुल. पाहिजे ना. आता हिला काय झालं? अरे मेरी डार्लिंग, थोडक्यासाठी धोका नको देऊस. थँक गॉड. बरं झालं तो मुलगा आला ना, त्याच्यामुळे आपण वाचलो. थँक्स म्हणायचं होतं ग. नाही बरोबर आहे, पण तुला असं वाटतंय सगळं खरं होतं? म्हणजे नाही, आय डोंट नो. म्हणजे मी एका पिक्चरमध्ये बघितलं की खोट्या गुंडांबरोबर खोटी मारामारी करून हिरो हिरोईनला पटवतो. सो तसा काही प्रकार असेल तर मला ऍक्च्युली डाऊट आहे. अगं हो, पण तो मुलगा आला आणि त्याने आपल्याला वाचवलं. तो आपल्याशी साधा बोलला देखील नाही. याचा अर्थ आता जे काही घडलं ते सगळं खरं होतं. त्याला थँक्स म्हणायला हवं होतं ना. ठीक आहे, चल चल. सैम बाबू, आपकी तो निकल पड़ी. बॉस बॉस बॉस, तुम्ही खरंच ग्रेट आहात. सिंपली सुपर्ब. तुम्ही दिलेली आयडिया काय सॉलिड वर्क झाली आहे. अरे ये तो अभी तक शुरुआत है. हीरोइन को पूरा पिक्चर दिखाना अभी तक बाकी है. आता एक काम करायचं, पुढचा मास्टर स्ट्रोक मारायचा. काय? तिच्या नजरेला पडायचं आणि अचानक भेट झाली असं दाखवायचं. तिला बघितल्यानंतर आपण ओळखलंच नाही असा अभिनय करायचा. जमेल तुला? आपण कोण? तुझा काका. तू काय पहिल्यांदा माझ्यावरच प्रयोग करतो काय त्याचा? कळलं ना? थँक्यू बॉस. छान आलाय ना. हा ग, मस्तच आहे ना. ओ आय एम सो सॉरी. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. प्रिया, तो बघ तो मुलगा. हा तोच आहे ना ज्याने आपल्याला गुंडांपासून वाचवलं? हा तोच आहे.
चल. एक्सक्यूज मी. हॅलो. काय हाय. तुम्ही मला काय बोललात का? अगं प्रिया, त्याला काहीच आठवत नाहीये. तू आठवण करून दे त्याला. ऍक्च्युली 4 गुंड होते, ते आम्हाला खूप त्रास देत होते आणि तुम्ही आम्हाला त्यांच्यापासून वाचवलं. तुम्ही त्या गुंडांना मारलं. ओ येस येस येस, असं काहीतरी घडलं होतं खरं. परवा राईट. आठवलं मला. 4 गुंड मुलींना त्रास देत होते. मी तिथे गेलो, गुंडांना मारलं, ते पळून गेले आणि मुली वाचल्या. राईट. येस. तुम्ही तर सगळं पाहिलं का? हो, असं काय करताय? त्या मुली आम्हीच होतो. ओ त्या तुम्ही होता तर. ऍक्च्युली काय ना की त्या दिवशी मी जरा घाईत होतो. मी बाईक वरून जात होतो, बघितलं 4 गुंड मुलींना त्रास देत आहेत. म्हटलं किती उशीर झाला तरी चालेल, पण मुलींवर अन्याय करणाऱ्यांना मी सोडणार नाही. यू आर रिअली ग्रेट. थँक्यू सो मच की तुम्ही आम्हाला वाचवलं. रिअली थँक्स अ लॉट. एक रिक्वेस्ट आहे. अजून कोणी तुम्हाला त्रास देत आहे? नाही, कोणी त्रास देत नाहीये. इट्स ऑल ओके. एक कॉफी आमच्या बरोबर. नाही नका म्हणू. थँक्यू फ्रॉम माय साइड प्लीज. पण बिल मी भरणार नाही. बिल आम्ही भरू, पाहिजे तर तुम्ही उद्या भरा. पण मग त्यासाठी तुम्हाला मला उद्या भेटावं लागणार. कॉफी. ओके ओके चला. थँक्यू बॉस. ही आयडिया सुद्धा सक्सेसफुल झाली आहे. मग मी उद्या तिला कॉफीची ऑफर दिली आहे. हा. आता उद्या भेटून काय करू? उद्या बिल टू डे. नाही ते ठीक आहे, पण उद्या भेटून करू काय ते सांगा ना. बस बरोबर सांग तुला. बस उद्या आपण असं काय करू की उद्या नंतर तिनं तुला भेटायला बोलवलं पाहिजे. अहो काय बोलताय? ती कशाला मला भेटायला बोलवेल? आणि नाही बोलवलं तर तुम्हाला काय आमचं तोडायचंय का? अरे असं नाही होणार. अरे तिनं तुला भेटायला बोलवले याचा अर्थ असा की ती तुझ्या प्रेमात पडली. करेक्ट. छान वाटलं भेटू. हा तसं चंदू आहे. हो युजली तर असं. या थँक्यू. एक काय 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 नाही आपलं ठरलं होतं. ओके फाईन. एक्सक्यूज मी. येस समीर स्पीकिंग. ए स्पीकिंग. अरे चंदू बोलतोय. आपलं ठरल्याप्रमाणे फोन लावलाय. येस 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 आय रिमेंबर. त्या प्रोजेक्ट बद्दल ना. काय तुमच्याने काही काम होतच नाही. सगळी जबाबदारी माझ्यावरच टाकतात. हा ठीक आहे, मी बघतो. ओके या बाय. काय झालं? एक अर्जंट मीटिंग आहे, मला निघावं लागेल. अरे नाही, एवढी घाई का? आय एम नॉट दॅट बॅड. नाही तसं नाही, पण काम आहे, मला जावंच लागेल. मला खूप आवडलं असतं इथे बसायला, तुझ्याशी बोलायला, गप्पा मारायला, पण काय करणार. ओके. तुझी हरकत नसेल तर उद्या ह्याच वेळेला आपण भेटू शकतो. आय डोंट माइंड. चालेल. ओके बाय. बाय. ठीक आहे. सी यू टुमॉरो. अरे अरे सॅम फोन. शिट. काय करू? हॅलो. हॅलो सॅम. अरे नाही ऍक्च्युली मी सॅम नाही, प्रिया बोलते. आम्ही आता जस्ट भेटलो होतो. सॅम ऍक्च्युली त्याचा फोन विसरून गेला इथे. हा ते माहितीये. प्लीज प्लीज जरा एक काम कर ना. हा त्याच्या घरी त्याला फोन नेऊन द्याल का प्लीज? ठीक आहे. हे सॅम सॅम सॅम. हा ती आली आहे. आली. येस. तू पाठांतर वगैरे सगळं केलेस ना? अरे एकदम रेडी आहे मी. तू थोडा वेळ तिला गुंतवून ठेव, तोपर्यंत मी असं बेरिंग पकडतो. हा आणू की नको? जा ना यार. आणतो. अरे बाबा आता या बाजून या. सॅम इकडे आहेत. हा आता जा. काय? नाही म्हणजे आता जा. आता आहेत ना ते. आता जा. ओके. प्रिया
तू किती छान दिसतेस. असं वाटतं तुला सतत पाहत राहावं, तुला नेहमी भेटावं, तुझ्याशी खूप बोलावं, तुझा सहवास सोडून कधी जाऊच नाही. तुझं हे गोड हसणं पाहिलं की मन प्रसन्न होतं. तुझे हे डोळे मला वेड लावून जातात. तुला पाहिलं ना की होतं माझ्या हृदयात समथिंग समथिंग. हे काय करतोयस तू? कोण बोलला? कोण बोलला? तू बोलीस? नाही बघ, तू पण नाही. तू बोलीस ना? खरं सांग, तू बोलीस ना? मी बोलले. प्रिया, तू? मी स्वप्न तर बघत नाहीये ना? नाही, तुझा फोन विसरला होतास तू कॅफेमध्ये, तो तुला द्यायला आले. पण हे सगळं काय आहे? माझे फोटोज भिंतीवर. खरं तर हेच मला तुला सांगायचं होतं. तुला पाहिलं की होतं माझ्या हृदयात समथिंग समथिंग. तुला नक्की काय म्हणायचंय? दॅट आय लव्ह यू. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. खरं तर मीही तुला पहिल्यांदा जेव्हा पाहिलं तेव्हा माझ्याही हृदयात समथिंग समथिंग झालं. पण असं का होतं? हे होतं जेव्हा एखाद्याला कोणाची तरी ओढ लागते, जशी मला तुझी ओढ लागली आहे. मलाही.